नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात आपण कितीही साधे सरळ असलं ना तरी हे आयुष्य आपल्याकडून कधी गुंतागुंतीचं होऊन जातं हे आपल्यालाही कळत नाही. आणि मग वेळीच हे सगळे प्रश्न जर सोडवले नाही तर हे गुंतागुंतीचे प्रश्न जटिल समस्याही बनू शकतात. आणि याच जटिल समस्यांवर ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून नेमकं कसं समाधान मिळू शकतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजू जोशी ज्योतिषी यांत्रिक श्री माधव गुरुजी. गुढ आयुष्याचं सरळ समाधान या मालिकेतील या भागामध्ये गुरुजींचं आपण स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम हा पूर्ण केलेला आहे आणि राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकी एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता. एक गोष्ट महत्त्वाची आहे जी मला आवर्जून इथे सांगायची आहे ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यासाठी ऑक्टोबर महिन्याची 20, 21, 22 ही तारीख लिहून घ्या. या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी तुम्हाला भेटणार आहेत आणि ज्यांना कोणाला गुरुजींना भेटायचे त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे याच्यावर नक्कीच संपर्क साधा आणि अपॉइंटमेंट बुक करा. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. जर आपल्याला सुद्धा याचा लाभ घ्यायचा असेल, स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा संपर्क साधा. चला तर मग थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. खरं तर श्री माधव गुरुजी यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे श्रावण सत्संगाच्या माध्यमातून त्यांनी दररोज त्यांचे सत्संग जे टाकतायत त्याचा लाभ आपण घेताच आहेत. पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये सुद्धा आलेले आहेत श्री माधव गुरुजी. आजचा आपला विषयच आहे जटिल समस्या, ॲस्ट्रॉलॉजी समाधान. खरं तर या विषयाला अनुषंगूनच मला विचारायचं आहे की आज आपण कोणत्या अशा समस्यांबद्दल चर्चा करणार आहोत की ज्याचं समाधान ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे. येस मॅडम. सर्वप्रथम आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचा हा अतिशय आवडीचा आणि श्रावण महिन्यामधला खूप महत्त्वाचा असा सण आहे आणि आपण सगळेजण त्या सणाचा लाभ घेत आहे. आणि आजचं आपलं म्हणजे की ह्याच दिवशी हा एक योगायोग आहे की आपण आज या ठिकाणी स्टुडिओच्या माध्यमातून म्हणजे या साम टी व्हीवरती आपण भेटतो आहे. आणि जटिल समस्या मॅडम म्हटल्यानंतर माणसाच्या मनामध्ये येतं की समस्या आतापर्यंत आपण ऐकतच होतो, आता या जटिल समस्या कुठल्या आहेत म्हणजे. आणि बऱ्याचशा समस्या आपल्या ओळखीच्या असतात. तर समस्यांमध्ये असं असतं की जटिल समस्या तेव्हा तयार होते की जी समस्या तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित नॉर्मल असते, परंतु ज्या वेळेला तुम्ही त्या समस्येच्या बाबतीत म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यावर विचार केला तर समाधान कुठे प्राप्त करावं हेच कळत नाही तुम्हाला. म्हणजे की त्याचं समाधान कुठे प्राप्त होईल किंवा कशी आपल्याला माहिती मिळेल आणि मग ती समस्या आणखीन जटिल होत जाते. तर ज्या समस्येचं म्हणजे की ज्या समस्येचं समाधान तुम्हाला कुठे मिळतं हेच माहिती नाही तर त्या सगळ्या समस्या त्या जटिल समस्यामध्ये येतात. आणि मग जटिल समस्या समाधान ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे की या सगळ्या गोष्टीचं समाधान जे आहे ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये निश्चितप्रमाणे आहे. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अशा वेगवेगळ्या शास्त्रांची म्हणण्यापेक्षा एस्ट्रॉलॉजी एकाच म्हणजे की सायन्समध्ये या सगळ्या गोष्टींचं वेगवेगळे नोटिफिकेशन केलेले आहेत की ज्या नोटिफिकेशनमधनं तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करून घेऊ शकता. आता या जटिल समस्यांवरती की आपण फक्त जटिल समस्या एवढा शब्द वापरला तर प्रेक्षक कन्फ्यूज होतील की नक्की समस्या कुठल्या आहेत. या समस्या म्हणजे अशा आहेत ना की तुमचं पडणारं स्वप्न म्हणजे प्रत्येक माणसाला स्वप्न पडतं. मग त्याचा भविष्यशास्त्रावर विश्वास असो किंवा नसो पण त्या म्हणजे पडलेल्या स्वप्नाचा अर्थ त्याला 100% हवा असतो. म्हणजे त्याबद्दल क्युरिओसिटी त्याच्या मनामध्ये असते. कितीतरी लोकांना अनेक म्हणजे की स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नाबद्दल अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होतात परंतु त्याचं नक्की समाधान त्यांना प्राप्त होत नाही आणि मग ती क्युरिओसिटी तशीच त्यांची राहून जाते. तर ह्याबाबत स्वप्नांचं मार्गदर्शन ही सुद्धा एक जटिल समस्या आहे. दुसरी जटिल समस्या अशी होते ना की आपल्याला सगळ्यांना माहिती की नजरदोष म्हणजे की आपल्याला कोणतरी सांगता अरे तू दृष्ट काढून घे, खूप छान दिसतोयस तू पण तू पहिली दृष्ट काढ, तुला ना खूप दृष्ट झाली. मग समोरच्या माणसाला हे समजतं की त्याला म्हणजे आपल्याला दृष्ट झाली, मग आपल्याला काय कळत नाही. मग नजरदोष नक्की आपल्याला कसा कळायला पाहिजे किंवा दृष्ट लागते म्हणजे काय होतं. तर याबाबतची प्रत्येकाच्या मनामध्ये क्युरिओसिटी आहे आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की खरंच मला नजर लागते का. मग खरंच तुम्हाला नजर लागते का ना. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला माहिती नाही की हे उत्तर तुम्हाला कुठे भेटेल. ही तुमच्या आयुष्यातली जटिल समस्या झाली.
तिसरं आपण ऐकतो की एखाद्या ठिकाणी आहे ना असं लाईनीमध्ये डेथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये वर्षभरामध्ये 3 डेथ झाली, 3 लोक त्यांच्या घरामधली गेली, म्हणजे की अगदी 4-4 महिन्याच्या किंवा 3-3 महिन्याच्या अंतराने गेली. मग असं शृंखला ज्यावेळेला मृत्यूची चालू होते त्यावेळेला निश्चितपणे घबराट होते, म्हणजे की बाबा असं का होतंय आपल्याकडे, वारंवार मृत्यू आपल्या घरामध्ये काय येतात. आणि मग ही समस्या आयुष्यामध्ये निर्माण झाली. ही जटिल समस्या आहे. तुम्ही नक्की याबाबत कुणाला विचारणार, डॉक्टरांना जाऊन विचारणार का की असं का होतंय, किंवा घरातल्या प्रमुख व्यक्तींना जरी विचारायचं म्हणलं तर असं आहे की सगळेजण दुःखामध्ये आहेत. मग अचानक आपल्या आयुष्यामध्ये असा का क्रम चालू झाला आहे की आपल्या घरामध्ये मृत्यू होत आहे, तर ही जटिल समस्यामध्ये येते. चौथी जटिल समस्या आपण सगळेजण फेस करत असतात ती म्हणजे की विनाकारण येणारे अडथळे. म्हणजे पटापट आपली जी कामं व्हायला पाहिजे त्याचं कुठलंही काम होत नाही. सगळी कामं आपली अर्धवट राहतात, एकही काम आपलं पूर्ण होत नाही, प्रत्येक कामामध्ये आपल्याला डिले होतं. एवढं आपल्याला समजतं की अरे आपण एखाद्याचं काम हातात घेतलं ना तर ते फास्टमध्ये होतं आहे, पण आपलं स्वतःचं काम आपल्या हातून होत नाही आहे, म्हणजे की ते विनाकारण डिले होत आहे. आणि कंप्लीट जरी झालं तरी ते 80%, 90%, 10%, 20% ते अपूर्णच राहत आहे. मग त्याच्याबाबत तुमच्या मनामध्ये शंका राहते की असं का होत आहे म्हणून. आणि मग भविष्यशास्त्रावर तुमचा विश्वास असो का नसो, पण तुम्हाला हा प्रश्न नक्की सतवतो की याचं समाधान मी कुठे प्राप्त करायचं. ते जटिल समस्यामध्ये येतं. आणि याहून मोठी समस्या म्हणजे की कुठेही तुम्ही धार्मिक म्हणजे की एखादी छोटीशी यात्रा जरी करायला निघाले आणि त्याची सुरुवात तुम्ही संकल्पाने करायला घेतली, ती संकल्प घेतल्यानंतर सर्वात पहिले म्हणतात की तुमच्या कुलदेवतेचं नाव सांगा. मग आमची कुलदेवता आम्हाला माहिती नाही. मग आमची कुलदेवता आम्हाला माहिती नाही, ती कशी माहिती होईल. मग तेही तुम्हाला माहिती नाही. मग ते तुम्हाला माहिती नाही तर तेही जटिल समस्यामध्ये येतं. अशा अनेक उत्तम समस्या मॅडम याच्यामध्ये आहेत की जी माणसाच्या मनामधली क्युरिओसिटी आहे आणि भविष्यशास्त्रावरती त्याचा विश्वास आहे की नाही हा साशंकतेचा विषय आहे. परंतु त्याचं सगळ्याचं समाधान ॲस्ट्रॉलॉजीमध्ये 100% आहे. आणि अशी कुठलीही समस्या जी आहे ही तुमची जटिल समस्या आहे आणि ही जटिल समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर 100% तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जायला पाहिजे आणि त्याचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. तुम्ही स्वप्नांचा उल्लेख आता केला होता की आपल्या स्वप्नांबद्दल प्रत्येकाला ही क्युरिओसिटी असते, पण या स्वप्नांचा खरंच काही अर्थ असतो का, आणि मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं? स्वप्न म्हणजे की 2 प्रकारचे असतात. एक माणूस दिवसा पण स्वप्न बघत असतो, म्हणजे आपण अनेक स्वप्न अशी बघत असतो किंवा आपल्या मनामध्ये रंगवत असतो. आणि ॲस्ट्रॉलॉजी स्वप्नाच्या बाबतीमध्ये मॅडम खूप म्हणजे की अशी पुढारलेल्या विचारांची आहे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी पहिलं तुम्हाला कुठलेही ऋषी असं सांगत नाही की तुम्ही स्वप्न बघू नका. प्रत्येक ऋषी सांगतात की तुम्ही स्वप्न बघा. उलटं खूप मोठं स्वप्न बघा तुम्ही. म्हणजे आज तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जर पिऊन म्हणून कामाला असाल तर तुम्ही 100% तिकडे बॉस कसे व्हाल या गोष्टीचं स्वप्न बघा. जर तुम्ही बॉस व्हायचं स्वप्न बघितलं तर निश्चितपणे तेवढे गुण तुमच्यामध्ये अंगीभूत होतील आणि त्या ऑफिसमध्ये किंवा तिथून दुसऱ्या ऑफिसमध्ये कुठे तुम्ही जाल तिथे तुम्ही बॉस म्हणून असाल. म्हणजे एवढी तुमची तयारी होऊ शकते फक्त स्वप्नांच्या जीवावरती. तर ॲस्ट्रॉलॉजी प्रामुख्याने स्वप्नांच्या बाबतीमध्ये खूप पुढारलेल्या विचारांची आहे आणि ॲस्ट्रॉलॉजी स्वप्नांच्या बाबतीमध्ये खूप क्लिअर प्रत्येक गोष्टीमध्ये सिग्निफिकंट देते. ह्याच्यामध्ये प्रॉपरली जर आपण बघितलं तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आता तुम्हाला बरेच सिद्धांत माहिती झालेत, कारण तुम्ही सगळेजण कार्यक्रम रेग्युलर बघता. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये संकेताचा सिद्धांत आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला संकेते मिळतात, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जाणीव होते आणि मग ही जाणीव तुम्हाला झाल्यानंतर पुढे घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांची त्या कुठेतरी सिमिलर असतात आणि त्या घडणारी घटना ही तुम्हाला माहिती पडू शकते. आपण एखाद्याला म्हणतो की त्याला ना 6 सेन्स आहे, म्हणजे एखादी घटना घडण्याच्या अगोदर त्याला माहिती पडते. तर हे संकेताचं शास्त्र आहे की असे काही संकेत त्याला माहिती पडतात की त्या संकेतामुळे पुढे होणारी घटना त्याला माहिती पडते. आणि ह्या संकेताच्या बाबतीत जर पहिलं सूचक विधान काय असेल तर ते म्हणजे स्वप्न आहे. आता काही लोकांना स्वप्न म्हणजे अशी पडतात की आठवड्यामध्ये 7 दिवसातले 6 दिवस त्यांना स्वप्न पडतात. एखाद दिवस असं असेल की त्यांना काही स्वप्न पडले नाही. काही लोकांना स्वप्न पण अशी लॉंग पिक्चरसारखी पडतात की बाबा एखादा पिक्चर चालू आहे असं म्हणजे की स्वप्न आहे. मग या स्वप्नांचा खरोखरी काय अर्थ आहे का, माणसाच्या मनामध्ये विचार येतो. कितीतरी अशी लोक स्वप्नामध्ये दिसतात की त्यांना आपण आयुष्यात कधीही भेटलेलं नाही आहे, पण त्या व्यक्ती स्वप्नामध्ये दिसतात आणि काही कालावधीनंतर त्या व्यक्ती स्वतःहून आपल्याला भेटतात. त्यावेळेला आपण म्हणतो की नाही मी या व्यक्तीला स्वप्नामध्ये बघितलेलं होतं. मग त्यावेळेला त्या स्वप्नाचा अर्थ काय होता, म्हणजे ती मनामध्ये क्युरिओसिटी तशीच निर्माण राहते. तर स्वप्न हे संकेताचं शास्त्र आहे. प्रत्येक पडलेल्या स्वप्नाला अर्थ हा 100% असतो. कुठलंही स्वप्न हे कधी अनर्थ नसतं, म्हणजे की त्याच्यामध्ये विनाकारण पडलंय असं कधीही कुठलंही स्वप्न नसतं. म्हणजे प्रत्येक स्वप्नाला अर्थ असेल. काही स्वप्न ही रेग्युलर असतील की जे तुम्हाला पडतच असतील, म्हणजे तर त्या बाबतीमधलं पण तुमच्या भूतकाळामधली एखादी घटना तुमच्या बाबतीत घडली असेल तर त्या भीतीपोटी ती स्वप्न पडतात. अशी स्वप्न जर बाजूला केली तर बाकीच्या सगळ्या स्वप्नांना तुम्हाला 100% काही ना काही अर्थ लागून राहील. आता या स्वप्नांच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर पहिलं माझं सुद्धा, मी ॲस्ट्रॉलॉजर म्हणून की ज्या वेळेला म्हणजे गादीवर बसलो आणि या सगळ्या गोष्टी करत होतो तर त्यावेळेला आमच्या गुरूंनी सांगितलेलं की प्रत्येक गोष्टीकडे ना एक शंका किंवा संशयाने बघा. म्हणजे कुठल्याच गोष्टीवर असा विश्वास नका ठेवू की अंधविश्वास नाही पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये जेव्हा पटेल ना तेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करा.
तर स्वप्नांच्या बाबतीमध्ये माझं असंच होतं. माझ्या आयुष्यामध्ये घडलेला किस्सा सांगतो की त्यावेळेला प्रॅक्टिसमध्ये हार्डली मी 2 वर्ष प्रॅक्टिसमध्ये असेन आणि माझ्याकडे एक मंत्रालयातले आमच्या क्लायंट आहेत, त्या आल्या. म्हणजे आजही त्या माझ्या चांगल्या क्लायंट आहेत आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा असं असं माझ्या आयुष्यामध्ये मला आहे ना स्वप्न पडतात आणि स्वप्नामध्ये काय येतं तर शिवाजी महाराज स्वप्नामध्ये येतात. मग शिवाजी महाराज स्वप्नात येतात तर काय म्हटलं की तुम्ही काय हिस्टॉरिकल रिडिंग वगैरे केलं आहे का? तर म्हणले नाही म्हणून. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही एक रायगडवर राऊंड मारून या, रायगडवर जाऊन या, म्हणजे की तुमच्या स्वप्नात शिवाजी महाराज येतात तर तुम्हाला बरं वाटेल. ते रायगडला जाऊन आले आणि मग महाराज स्वप्नात यायचे बंद झाले. त्याच्यानंतर पुन्हा चालू झालं. 3-1 महिन्यानंतर पुन्हा महाराज स्वप्नात आले. तेव्हा मी त्यांना रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे तो लावायला सांगितला. तो लावल्यानंतर परत 3 महिने असे झाले की महाराज स्वप्नात यायचे थांबले. पुन्हा महाराज स्वप्नात आले आणि पुन्हा महाराज स्वप्नामध्ये आले. त्यावेळेला बाईंनी मला फोन केला की आता आहे ना महाराज पुन्हा स्वप्नामध्ये यायला लागले. आणि एक दिवस त्यांचा मला सकाळी फोन आला की काल महाराज आहे ना स्वप्नात माझ्याशी बोलले. त्यांना म्हणलं महाराज काय बोलले? तर म्हणले महाराज म्हणले की तू हे कर म्हणून, खिचडी कर म्हणून माझ्याकरता, मी तुझ्याकडे खिचडी खायला येणार आहे. तर म्हणले आता महाराज असं बोलून गेले आणि मग महाराज कधी येतील, काय येतील ते तुम्ही आता मला सांगा. आणि खिचडी करायची तर मी खिचडी करायला तयार आहे आणि त्याप्रमाणे कधी आता ती करायची सांगा. मग मी त्यावेळेला म्हणजे की आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकताय, बघताय आणि आत्ताच्या युगाने अगदी सिम्पली या गोष्टीकडे बघितलं तर काय अर्थ राहू शकतो की एखादी व्यक्ती येते आणि सांगते माझ्या स्वप्नामध्ये शिवाजी महाराज येत आहेत म्हणून. तर मी त्यांना आपलं थातुरमातुर उत्तर द्यायचं. त्याप्रमाणे पंचांग बघितलं आणि पंचांगामध्ये शुक्रवार चांगला दिवस होता म्हणून म्हटलं की मॅडम शुक्रवारी महाराज यायचे संकेत आहेत तर तुम्ही शुक्रवार ठेवा म्हणून. मग त्यांनी सुट्टी वगैरे काढली. मग परत शुक्रवारी फोन की आपण खिचडी कुठली करायची. गुरुवारी रात्री फोन की साबुदाण्याची पण खिचडी येते, मुगाच्या डाळीची पण खिचडी येते. मग मी म्हटलं की दोन्ही खिचडी करा, महाराजांचा कदाचित उपास असेल तर प्रॉब्लेम नको यायला. मग त्याप्रमाणे सकाळी त्यांनी एका बाईला बोलवलं आणि 25 लोकांचा स्वयंपाक बनवला. मला म्हणले की गुरुजी तयारी सगळी झालेली. म्हटलं मॅडम किती लोकांचा स्वयंपाक केला आहे? म्हणले भरपूर केला आहे. का हो? मी म्हटलं बघा आता महाराज येणार आहेत तर महाराज एकटे येणार नाहीत ना, महाराजांबरोबर सगळेजण येतील. गोडदळ असेल, पायदळ असेल, ॲटलिस्ट 25 लोक तरी येऊन येतील महाराज. तर 25 लोकांना पुरेल एवढं केलं आहे ना? बोले बिलकुल मी 25 लोकांना पुरेल एवढं केलेलं आहे म्हणून. आणि मग आमचं ठरलं असं की 11:30-12 वाजता त्यांनी देवापुढे नैवेद्य दाखवायचा, महाराजांना आवाहन करायचं की महाराज रेडी आहे आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही प्रसादाला या म्हणून. आणि समजा महाराज आले तर वेल अँड गुड. 1 वाजेपर्यंत महाराजांची म्हणजे 12-12:30 पर्यंतची जेवणाची वेळ असते, त्या वेळेला महाराजांची वाट बघायची. समजा महाराज आले नाहीत तर मग त्याच वेळेला आपण तो प्रसाद जो आहे तो बाहेर जिथे कोणी भुकेलेले असतील त्यांना सगळ्यांना वाटायचा. त्याप्रमाणे मॅडमनी सगळी रेडी केलेला होता स्वयंपाक आणि 11:30 वाजता त्यांनी सांगितल्याप्रमाणे नैवेद्य दाखवला. 11:30 वाजता मला फोन आला की आता मी ठेवते नैवेद्य वगैरे. आणि त्याच्यानंतर मीही माझ्या कामामध्ये लागलो आणि मीही डोक्यातून हा विषय निघून गेला की महाराज जेवायला येणार आहेत. आणि 2:30 वाजता त्या बाईंचा मला फोन आला. 2:30 वाजता फोन आला, गुरुजी महाराज आपल्याकडे आले आणि महाराज आपल्याकडे जेवले. मी एकदम थक्क झालो. म्हटलं मॅडम काय झालं? अहो म्हणले जसं आपण नैवेद्य ठेवला आणि 11:15 वाजता दारावर थाप पडली, विक्रमगडहून एक देवीची पालखी चाललेली होती आणि ती पालखी चाललेली होती तर त्या पालखीमधले 25-30 लोक त्या पालखीमध्ये होते आणि ते 30 लोक म्हणले की आमची जेवणाची व्यवस्था करा, आम्हाला इथून जेवण दरवर्षी मिळतं. मग त्याप्रमाणे म्हणले मी लगेच ते केलेलं होतं. त्यांना आपल्या बाहेर अंगणामध्ये बसवलं, त्यांना सगळ्यांना जेवायला वाढलं, ते सगळे जेवले आणि त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले. मी त्यांना आणखीन वरती रात्रीच्या जेवण्याकरता सुद्धा पैसे वगैरे दिले की वाटेत तुम्ही घ्या, पाण्याची बाटली वगैरे दिली. असं त्यांचं समाधान झालं. आणि मग ते ऐकल्यानंतर मी कुठेतरी थक्क झालो आणि तेव्हा मी पंचांग बघितलं. त्यावेळेला प्रश्न कुठली सांगत होते की तिथे एक शिवाजी नावाचा व्यक्ती राहायचा. म्हणजे जिथे या मॅडम राहतात तिथे अगोदर शिवाजी नावाचा कोणी एक व्यक्ती राहायचा आणि तो व्यक्ती त्या पालखीला दरवर्षी जेवण खायला घालायचा. आता शिवाजी तिथे नाही आहे, आता हा तिथे राहतात. तर ते शिवाजी महाराज त्यांच्या स्वप्नात होते तर तो शिवाजी त्यांना तो इंटिमेट करत होता की तू जेवण बनव आणि त्या सगळ्या लोकांना खायला घाल. म्हणजे स्वप्न कधीही असं अनाठाई पडत नाही. म्हणजे हा माझ्या आयुष्यामधला मी घेतलेला अनुभव. त्याच्यानंतर मी ईच अँड एव्हरी स्वप्नाच्या बाबतीमध्ये खूप सिरियस झालो की नाही कुठलंही स्वप्न असं आगंतुक पडत नाही, त्याच्यामागे निश्चित काहीतरी उद्देश असतो. आणि मग त्याच्यानंतर मी स्वप्नाचा खऱ्या प्रकारे अर्थ प्रश्नकुंडलीवरनं बघायला लागलो. त्यावेळेला मला कळलं की एकही स्वप्न अनर्थक नाही आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्हाला खूप स्वप्न पडत असतील आणि तुमच्या मनामध्ये शंका असतील तर निश्चितपणे तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये संपर्क करा. 100% तुम्हाला तुमचं समाधान प्राप्त होईल. तुमची क्युरिओसिटी असेल ती निश्चितपणे संपेल. नक्कीच अशाच पद्धतीने आयुष्यातील जटिल समस्या आणि त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असणारं समाधान हे आपण जाणून घेणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जटिल समस्या समाधान ॲस्ट्रॉलॉजी याविषयी आपण चर्चा करतोय. सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. स्वप्नांबद्दल गुरुजी आपण बोलत होतो. खरं तर एक मनात असा प्रश्न आला, दुपारी झोपेत असताना सुद्धा अनेक स्वप्न पडतात. मग खरंच सगळ्या स्वप्नांना सिरियसली घ्यायला हवं का? त्याचाही काही अर्थ असतो का?
आपण पहिलंच म्हटलं मॅडम की स्वप्न एक येते की जागृतपणे पडलेली स्वप्न जी तुमची झोप उडवतात. आणि मग दुसरं म्हणजे की तुम्हाला झोप लागेल त्यावेळेलाच तुम्हाला स्वप्न पडेल. म्हणजे स्वप्न, सुषुप्ती आणि जागृती अशा 3 अवस्थेमध्ये आपण असतो. तर सुषुप्तीमध्ये म्हणजे की तुम्हाला स्वप्न जी पडलेली असतात जी झोपेत असताना पडतील, मग त्याच्यामध्ये वेळेचं महत्त्व की तुम्ही दुपारी स्वप्न पडलंय का रात्री स्वप्न पडलंय याच्यापेक्षा स्वप्नातल्या मजकुराला खूप म्हणजे महत्त्व असतं. की स्वप्नामध्ये मजकूर काय, म्हणजे की तुम्ही स्वप्नामध्ये काय बघताय, घटनाक्रम काय आहे स्वप्नातला, तो खूप इम्पॉर्टंट असतो. अशाही खूप साऱ्या गोष्टी घडतात म्हणजे की स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती घाबरते आणि असं रेग्युलर होत असतं. कुठली व्यक्ती आहे ती स्वप्नातून एकदम जागी होते आणि घरातून बाहेर जायला निघते कडी उघडून. तर अशा परिस्थितीमधली पण स्वप्न लोक विचारायला लागते की त्याच्या बाबतीत असं होतंय म्हणून. मग असं का होतंय? तर त्यावेळेला आहे ना बेडरूममधलं जे ॲटमॉस्फिअर असेल किंवा ते जिथे झोपतात त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करायला पाहिजे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही झोपताना कधीही तुमच्यासमोर आरसा नाही पाहिजे. म्हणजे की तुम्ही कुठल्याही रूममध्ये झोपा, हॉलमध्ये झोपा, बेडरूममध्ये झोपा, तुमच्यासमोर आरसा नाही पाहिजे. म्हणजे आपलं प्रतिबिंब रिफ्लेक्ट नाही व्हायला पाहिजे. आणि आरसा असेल तर तो झाकून ठेवा. म्हणजे कपाट ठेवायला दुसरी जागा नसेल तर तुम्ही काय करणार, तर आरसा झाकून ठेवा. रात्री तो शालेनी किंवा चादरीनी वगैरे झाकून ठेवायचा. हे एक येतं. दुसरी गोष्ट म्हणजे की झोपताना डोक्यावर घड्याळ नाही पाहिजे आणि समोर पण घड्याळ नाही पाहिजे. म्हणजे म्हणतात ना की वेळ डोक्यावर म्हणजे काळ डोक्यावर घेऊन झोपायचं नाही आणि काळ समोर ठेवून झोपायचं नाही. तर घड्याळाची जागा जर घरामधली म्हणजे की बेडरूममधली चुकीची असेल तरीही 100% असा प्रॉब्लेम येतो. म्हणजे आणि स्वप्न दुपारी पडलं किंवा स्वप्न रात्री पडलं ह्याच्यापेक्षा स्वप्नाची वेळ की कुठल्या वेळेमध्ये स्वप्न पडलं तो एक भाग, आणि दुसरा भाग म्हणजे की स्वप्नामधला मजकूर म्हणजे जे स्वप्न पडलं त्याच्यामध्ये काय मजकूर आहे, ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती पूर्णपणे मार्गदर्शन होऊ शकतं आणि स्वप्न दोन्ही खरी होतात. म्हणजे दुपारची पण खरी होतात आणि रात्रीची पण खरी होतात. म्हणजे संकेत 100% असतो त्याच्यामध्ये. यानंतर मगाशी तुम्ही एक उल्लेख केला होता की कुलदैवतांनी कुळाच्या याकडे जर दुर्लक्ष झालं तर मग जटिल समस्यांना सामोरं जावं लागू शकतं का, आणि मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय नेमके उपाय सांगितले? 100% मॅडम की कुलदेवतेचा भाग हा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा आहे. म्हणजे की आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आपण सामोरं जाण्यापेक्षा कुलदेवता ही एक मोठी शक्ती आपल्या पाठीमागे उभी असते की ज्या शक्तीच्या जोरावरच आपण त्या सगळ्या गोष्टी फाईट करू शकतो. म्हणजे की हे एक आपण म्हणतो ना स्ट्रॉंग वॉल आहे आपल्या पाठीमागची की जी आपल्याला ऑलवेज सपोर्टिव्ह राहते, ऑलवेज आपल्याला सपोर्ट करते किंवा तिच्या म्हणजे की जोरावरती किंवा तिला धरून आपण बऱ्याचशा काही गोष्टी सर करू शकतो. तर कुलदेवता ही प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. आता मॅक्झिमम लोकांच्या याच्यामध्ये जटिल समस्येमध्ये येतं की आम्हाला आमचं कुलदैवत माहिती नाही. तर असे बरेचसे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी कुलदैवत माहितीही पडतं. म्हणजे की तिथे तुमचे पूर्वज वगैरे गेलेले असतील तर त्यांची नावं, आडनावं, कुठनं ते आलेले होते, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लेखी अहवाल मिळतो. म्हणजे परंतु तिथपर्यंत आपण जायला पाहिजे. हल्लीच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण तिथपर्यंत पण पोचू शकत नाही. आणि मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर याकरता ॲस्ट्रॉलॉजी 100% मार्गदर्शन करते. ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणते की आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे कलशामध्ये सगळी देवता आहे. म्हणजे तांब्याच्या गडूमध्ये आपण ज्यावेळेला पाणी भरतो आणि त्याच्यावरती नारळ ठेवतो त्यावेळेला तो शुभमंगल कलश होतो. म्हणजे आणि त्या कलशाच्या ठिकाणी मग 4 वेदांची पण स्थापना आहे. त्याचबरोबर संपूर्ण देवता, मग आपली कुलदैवत झाली, ग्रामदैवत झाली, यांची सगळ्यांची स्थापना त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे की त्या कलशामध्ये. तर असा कलश जर आपण पूजनामध्ये कुलदैवत म्हणून ठेवला, म्हणजे आता उद्या असं आहे की आपले अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत आणि तुम्हाला समजा तुमचे कुलदैवत माहिती नाही आहे, कुलस्वामींनी माहिती नाही आहे आणि तुम्ही खूप तुमच्याकरता त्याकरता चौकशी करताय आणि चौकशी करून पण तुम्हाला नक्की माहिती पडत नाही की आपलं कुलदैवत काय आहे, आपली कुलस्वामिनी काय आहे. अशा वेळेला तुम्ही कलश पूजनामध्ये ठेवू शकता. कलश तुम्ही पूजनामध्ये ठेवला आणि आजचा खूप चांगला दिवस आहे, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच तो ठेवायचा. तर आजही पौर्णिमा आहे आणि उद्याही तसं बघितलं तर 12-12:30पर्यंत पौर्णिमा आहे. म्हणजे सकाळी सूर्योदयाला जी तिथी असते ती रात्रीपर्यंत असते. तर उद्या पण तुम्ही ठेवला तरी चालेल. म्हणजे तर तांब्याच्या गडूमध्ये पाणी भरून वरती कलश ठेवायचा, म्हणजे नारळ ठेवायचा आणि त्यातलं पाणी दररोज बदलायचं. म्हणजे की रोज त्यातलं पाणी बदलायचं. ज्यावेळेला आपण पूजा करू त्यावेळेला घरातल्या कुठल्याही सदस्यांनी पूजा करताना हे केलं तरी चालेल, असंही काही प्रॉब्लेम नाही. आणि ही कलश तुम्ही कुलदेवता म्हणून ठेवा किंवा आमची कुलदेवता म्हणून तुला ठेवलेलं आहे. जी कोणी आमची कुलदेवता असेल ते आम्हाला लवकरात लवकर माहिती पडू दे आणि त्या ठिकाणी जाण्याचा योग येऊ दे. याचा 100% असा अनुभव आहे की 180 डेजमध्ये 180 दिवसामध्ये 100% तुम्हाला तुमची कुलदेवता तर माहिती पडेलच. त्याचबरोबर तुमची कुलदेवतेच्या ठिकाणी सेवा पण चालू होईल. आणि ज्यावेळेला कुलदेवता अब्सेन्स असते, म्हणजे आपल्याला माहिती नसते आणि आपल्याकडनं काही कुळाचार होत नाही आहे, आपल्याकडनं कुठली गोष्ट होत नाही आहे, तर अनेक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येतात. म्हणजे एक तर वारंवार आपण म्हणतो त्या ज्या समस्या येतात त्या या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये येतात. कामं कुठलीही पूर्ण न होणं या त्याच्यामुळे होतं. अडथळे कंटिन्यू तुमच्या याच्यामध्ये येणं या गोष्टी त्याच्यामुळे येतात. कुणाचाही सपोर्ट तुम्हाला न मिळणं ही गोष्टसुद्धा त्यामुळे होते. आणि एकंदर सगळ्या संबंधांमध्ये जर असं कुठेतरी तुम्हाला असं वाटत असेल की नाही म्हणून इथे कुठेतरी क्लिष्टता येते किंवा इथे काहीतरी वादविवाद होत आहेत, तर 100% हा कुलदेवतेचा अब्सेन्स तुम्ही धरू शकता. आणि याप्रमाणे कलशाची स्थापन करून जर तुम्ही कुलदेवतेची पूजा करायला सुरुवात केली तर निश्चितपणे खूप चांगलं यश तुम्हाला मिळेल.
मिळतं, तुमचं वातावरण घरातलं खूप चांगलं राहतं, तुम्ही प्रसन्न तर पूर्णपणे राहताच, पण 180 दिवसाच्या आतमध्ये तुमची कुलदेवता स्वप्नामध्ये येऊन किंवा प्रत्यक्षात कोणी व्यक्ती येऊन तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करते आणि त्याप्रमाणे तुमचे कुळाचार आणि कुलदैवत दोन्हीची साधना चालू होते. आणि अशाच पद्धतीने मगाशी तुम्ही म्हणालात तसं घरामध्ये वारंवार जर मृत्यू जवळच्या लोकांचे होत असतील तर मग या जटिल समस्येला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कसं पाहाल तुम्ही, काय उपाय सांगाल? एक तर असं होतं ना की ज्या वेळेला माणूस जातो, म्हणजे की एक माणूस घरातल्या मध्ये गेल्यानंतर त्या घरावर पूर्णपणे प्रेतकाळ आलेली असते आणि मग लोक त्या संपूर्ण दुःखामधनं वगैरे कुठे सावरत असतात. एक नॉर्मली तुम्ही बघितलं तर बघा रुटीन वाईज 2 ते 2.5 महिने तर निश्चितपणे लागतात की 2.5-3 महिन्यामध्ये तो माणूस कुठेतरी रिकवर होतो त्या स्वप्नामधनं, त्या धक्कामधनं आणि जे काही त्यांच्या घरात डेथ झाले त्याच्यामधनं. आणि त्याच्यामध्ये कुठे सावरत असताना इमिजिएट घरामध्ये दुसरं डेथ झालं तर मात्र शंका मनामध्ये येते आणि त्यातून सावरून कुठे चौकशी करायला जात नाही तर तिसरंही डेथ झालेलं असतं. म्हणजे अशी ज्यावेळेला शृंखला आपण म्हणतो की एक लाईन कंटिन्यू लागते किंवा ओळीमध्ये मृत्यू व्हायला लागतात, त्याच्यावेळेला निश्चितपणे म्हणजे की काही ना काही त्यावेळेला बाधित योग त्या ठिकाणी होतात. आणि संकेताच्या शास्त्रानुसार त्रिपाद आणि पंचक असे योग आहेत, म्हणजे की एखादी व्यक्ती मृत्यू पावताना त्याची वेळ खूप इम्पॉर्टंट आहे की तो कुठल्या वेळेला त्यांनी देह ठेवला म्हणजे. आणि त्या वेळेला जर त्रिपाद असेल तर पुढे 3 माणसांच्या बाबतीत असं होऊ शकतं, पंचक असेल तर 5 लोकांच्या बाबतीत असं होऊ शकतं. मग त्रिपाद पंचक लागलेत का त्याची खात्री करून घ्यावी लागते. काही वेळेला वंशपरंपरागत असा दोष असतो की वंशामध्ये असं असतं की त्यांच्याकडे एकदा डेथ चालू झाली की डेथ होते. काही वंशामध्ये असं असतं की त्यांच्याकडे 45व्या वर्षीच डेथ होते की 45 एजचं झालं की 45व्या वर्षी त्यांच्याकडे डेथ होतं. एखाद्या ठिकाणी असं होतं की घरातली महिला जी आहे त्या महिलाच्या याच्यामध्ये म्हणजे की तिच्या संसाराच्या ती मध्यावरती आली की तिचं डेथ होतं. तर असे वंशपरंपरागत पण काही दोष असतील आणि या सगळ्या दोषांना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. महालय नावाचं याच्यामध्ये श्राद्ध येतं, जे महालय नावाचं श्राद्ध घेऊन अशा प्रकारे उत्पन्न होणाऱ्या त्रासांना आपण पूर्णपणे पूर्णविराम देऊ शकतो. नक्कीच अशाच पद्धतीने खरं गुरुजींचं मार्गदर्शन तुम्ही प्रत्यक्ष घेऊ शकता. पुण्यामध्ये सुद्धा आता गुरुजी येणार आहेत. पुढची तारीख लिहून घ्या, 20, 21, 22 ऑक्टोबरला गुरुजी पुण्यात असतील. याशिवाय रोज अशाच पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन तुम्हाला युट्यूब चॅनल त्यांचं जे आहे त्या माध्यमातून सुद्धा मिळणार आहे. श्रावणामध्ये ज्ञानदानाचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे. नक्कीच या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि त्यांचे सगळे व्हिडिओ पहा. खरंच गुरुजी इतक्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही छान चर्चा केली, मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम. आदेश. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.